नमस्कार. माझं नाव दीपक गायकवाड. अ, मी गेले 12 वर्ष 14 वर्ष आता हे रिपीट करू का थोडंसं? रिपीट झालंय. पहिल्यापासून बोला. अच्छा. नमस्कार. माझं नाव दीपक गायकवाड. मी गेली 14 वर्ष कॉम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत असताना, एस्पेशली गुगलमध्ये काम करत असताना मला असं जाणवून आलं की जेव्हा मी इकडं परत आलो आणि ट्रिपला वगैरे येताना मला असं जाणवून आलं की आज आपल्या समाजामध्ये AI ची अवेअरनेस खूप कमी आहे. AI बद्दल लोकांना म्हणजे जितकं ते अवेअर पाहिजे, जितकं त्यांनी त्याला सिरियसली घेतलं पाहिजे, जितकं त्याचा उपयोग करून स्वतःची भरभराट करण्याची जी संधी आहे त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, तितकं मला आज ते दिसत नाहीये. आणि त्याच कॉजमुळं मला असं वाटलं की कुठेतरी आपण पुढे यावं आणि या गोष्टीला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. आणि यासाठी मी एक कम्युनिटी ड्रिव्हन माझे सगळे मित्र मंडळी असतील, इथे सगळे सहकारी असतील, यांच्यासोबत एक कम्युनिटी स्थापन करत आहे. त्या कम्युनिटीमधून लोकांपर्यंत AI ची अवेअरनेस पोहोचवणं, लोकांना AI स्वतःच्या फायद्यासाठी कसा यूज करावा या गोष्टी पोहोचवणं आणि AI मधील स्पेसिफिक टेक्निक्स जे ते यूज करू शकतात, AI मधल्या ज्या ड्रॉबॅक्स आहेत जसे की हॅल्युसिनेशन्स, बायसेस, त्यावर ते म्हणजे इम्प्रूव्ह कसं करू शकतात, या सगळ्याचा एक सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी ही कम्युनिटी ची सुरुवात करतोय. तर या कम्युनिटी सुरुवात करत असताना मला असं वाटलं की या कम्युनिटीमध्ये सगळ्यांना फ्री ऍडमिशन देऊन किंवा सगळ्यांना माहिती त्यांना देऊन तर त्याचा इतका पुरेसा म्हणजे इम्पॅक्ट पडणार नाही. तर मला इम्पॅक्टसाठी असं जाणवून आलं की लोकांनी जर थोडंसं त्याच्यामध्ये एफर्ट मारायचा प्रयत्न केला तर ते जास्त इफेक्टिव्ह राहील. म्हणून आम्ही कम्युनिटी एंट्रन्ससाठी किंवा कम्युनिटीमध्ये ऍडमिशनसाठी काही छोटेसे क्रायटेरिया काढलेत आणि ते सगळे 2 पिलर्सशी रिलेटेड आहेत. एक म्हणजे सस्टेनेबिलिटी आणि दुसरी म्हणजे ह्युमॅनिटी. तर आता हे क्रायटेरियाज मी तुम्हाला वाचून दाखवतो की तुम्ही ई बाईक वापरत असाल किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार असेल किंवा तुमच्या घरी सोलार बसवलेला असेल किंवा तुमच्या घरी बायोगॅस, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा गोष्टी असतील ज्या सस्टेनेबिलिटीला धरून आहेत, तर त्या सगळ्यांना एक ऍडमिशन आम्ही देऊ. त्यांच्या घरात ते कुणासाठीही ते वापरू शकतात. आणि ज्यांच्या घरी इलेक्ट्रिक कार असेल त्यांना 5 क्रेडिट्स म्हणजे ते 5 ऍडमिशन त्याच्यामध्ये करू शकतात. तर हे झालं सस्टेनेबिलिटीशी रिलेटेड. या सस्टेनेबिलिटीच्या रिलेटेड गोष्टी जर तुम्ही केल्या असतील तर तुम्ही आम्हाला त्याच्या डिटेल पाठवा. मी कम्युनिटीचे नंबर तुम्हाला शेअर करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त ह्युमॅनिटीचे अँगल्स काय काय आहेत. आता तुम्ही बघितलं की ब्लड डोनेशन हे जसं की जितकं प्युअर गोष्ट आहे, तर ब्लड डोनेशन सारख्या गोष्टी, त्यानंतर परिसरात एखादी जागा क्लीन नसेल आणि तुम्ही ती क्लीन केली, अशा सिंपल गोष्टी किंवा ट्री प्लांटेशनच्या गोष्टी, 3 झाडं लावणे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल किंवा तुम्ही एखादा अॅनिमल सेंटर चालवत असाल, तुम्ही अॅनिमल्सची हेल्प करत असाल, एज्युकेशन मध्ये तुम्ही कुणाला तरी अडॉप्ट केले शिक्षणासाठी असं असेल, तर त्या सगळ्यांना आपण कम्युनिटीमध्ये ऍडमिशन देऊ. आणि इतकं सिंपल ठेवलंय आपण की तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्ही कम्युनिटीमध्ये पार्ट होण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही केवळ 2-3 गोष्टी इतरांना शिकवू शकाल किंवा शिकवा अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही तुम्हाला त्याच्या प्रूफवर कम्युनिटीमध्ये ऍडमिशन देऊ. तर कम्युनिटीचे क्रायटेरिया सगळे सस्टेनेबिलिटी आणि ह्युमॅनिटीशी रिलेटेड आहेत. आणि मला असं वाटतं की या सिंपल क्रायटेरिया ठेवण्यामागं कारण एवढंच की याच्यामध्ये ज्यांना असं वाटतं की हे सोशल कॉजसाठी आणि किंवा स्वतःला AI अवेअर करून घ्यायची त्यांची ठाम इच्छा आहे किंवा आणि ते सस्टेनेबिलिटी आणि ह्युमॅनिटीमध्ये बिलीव्ह करतात, तर या गोष्टी लोकांनी जे लोक करतील त्या सगळ्यांना आपण सोबत घेऊन जाणार आहे. सगळ्यांना सोबत पुढे नेण्याचं आमचं कम्युनिटीच्या द्वारे आमचा उद्देश आहे. ते उद्देश साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझ्या मागे हे सगळे उभे राहिलेले सगळे आज सहकारी सगळे नाही आहेत, पण माझ्या मागे खूप लोक आहेत. हे सगळे मला
मन भरून याच्यामध्ये सहकार्य करतायत त्याबद्दल त्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. आणि ही कम्युनिटी आज म्हणजे 100-200 लोकांची असू द्या, मला ही कम्युनिटी खूप म्हणजे विदाउट एनी बाउंड्रीज, म्हणजे कुठल्याही धर्म, प्रांत, देश किंवा कुठल्याही बाउंड्रीज मध्ये न अडकता सगळीकडे कशी पोहोचवता येईल आणि पोहोचेल, आणि आपल्या विचाराचे जे सस्टेनेबिलिटी आणि ह्युमॅनिटी मध्ये बिलीव्ह करतात त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं कुठेतरी कम्युनिटी काम करेल, या उद्देशाने आम्ही ही कम्युनिटी सुरू करत आहे. तर कम्युनिटीमध्ये ऍडमिशनसाठी कम्युनिटीचे जे क्रायटेरिया जे आता मी बोललो ते तुमच्यासोबत शेअर केले जातील सगळ्यांसोबत. सो तुम्ही जर त्या मधले क्रायटेरियामध्ये इंटरेस्टेड असाल, कम्युनिटीमध्ये पार्ट होण्याचं इंटरेस्टेड असाल, तर तुम्ही जे आम्ही नंबर शेअर करू कम्युनिटी कॉन्ट्रीब्युटर्सचे, त्या कम्युनिटी कॉन्ट्रीब्युटर्स बरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांना त्या तुमच्या डिटेल्स पाठवा, ते व्हेरीफाय करतील आणि तुम्हाला कम्युनिटीमध्ये ऍडमिशन देतील. आणि या ऍडमिशन झाल्यावर तुम्हाला जे रिसोर्सेस आमचे आहेत, जे तुम्हाला AI युसेज मध्ये, अवेअरनेस मध्ये युजफुल होतील, ते आम्ही तुम्हाला हळूहळू शेअर करू. आणि ते एवढी एकच गोष्ट नाही, हे कम्युनिटी मधले सगळे लोक हे तुम्हाला मदत करण्यासाठी उभे आहेत. तर तुम्ही कम्युनिटीमध्ये आलात तर ह्या सगळ्यांचा तुम्हाला हातभार लागेल, आणि तुम्ही स्वतःहून येऊन तुम्ही स्वतःही काहीतरी हातभार लावा, ही अशी कम्युनिटी कॉन्ट्रीब्युशन बेस्ड एक संघटना उभा करायची आमची इच्छा आहे.